नाशिक रोड येथील नवीन बिटको रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णानं काल सायंकाळी 4:30 ते 5 वाजताच्या सुमारास रुग्णालयाच्या छतावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र नाशिक रोड अग्निशमन केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत तातडीनं घटनास्थळी धाव घेत संबंधित रुग्णाचे प्राण वाचवले. मिळालेल्या माहितीनुसार विहित गाव येथील 55 वर्षीय किरण रोकडे हे नवीन बिटको रुग्णालयात उपचारासाठी आले होते. त्यावेळी ते रुग्णालयाच्या छतावर जाऊन उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळताच नाशिक रोड अग्निशमन केंद्राचे कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच हस्तक्षेप करून त्यांना सुरक्षित ताब्यात घेतलं आणि पुढील उपचारासाठी रुग्णालय प्रशासनाच्या हवाली केलं. या बचाव मोहिमेत प्रभारी केंद्र प्रमुख आर.डी. सोनवणे, लीडिंग फायरमन टी.एन. भास्कर तसेच मानधन फायरमन ओम मैड, यश व्यवहारे, सूरज हिरे आणि प्रणय सुखदान यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या तत्परतेमुळे संभाव्य अनर्थ टळल्यानं अग्निशमन दलाच्या कार्याचं कौतुक होत आहे. मात्र या घटनेनंतर नवीन बिटको रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. यापूर्वी याच रुग्णालयात एका रुग्णानं वरच्या मजल्यावरून तळ मजल्यात उडी मारून जीव गमावल्याची घटना घडली होती. त्यानंतर गच्चीसारख्या संवेदनशील ठिकाणी सहज प्रवेश कसा मिळाला, सुरक्षा उपाययोजना कितपत प्रभावी आहेत आणि अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालय प्रशासनानं कोणती पावलं उचललीत याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी प्रवीण कुलथे, नाशिक.